नमस्कार. ठरलं तर मग मालिकेचा आजचा भाग तुम्ही पाहताय आणि खरं तर आजचा भाग देखील खूप छान दाखवला आहे. तर सायली अर्जुनच्या मदतीसाठी आता सायलीची अजून एक मैत्रीण आनंदी आली आहे आणि आता सदा मैनाला वाचवण्यासाठी आनंदी सायली आणि अर्जुनची मदत करणार आहे. त्यामुळे एपिसोड शेवटपर्यंत पाहायला विसरू नका आणि चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. चला तर मग आजच्या भागाला सुरुवात करूयात. तर सायली आणि अर्जुन आता कृष्णाच्या फोनची वाट पाहत बसलेले असतात. तेवढ्यातच कृष्णा आता त्यांना व्हिडिओ कॉल करून दाखवते की तिने प्रियाला कसं नांगराला जुंपलंय ते. आणि खरं तर इथे प्रियाची अवस्था खूप बिकट झालेली असते. बिचारी एकदम दमवून गेलेली, एकदम थकलेली, हरलेली अशी दाखवली आहे. आता कृष्णा बोलते की सायले, हे बघ कसा आहे बरं माझा नवीन बैल. त्यावर आता सायली बोलते, अगं पण तुझा हा बैल तर लगेच थकला आहे. तर प्रिया देखील आता खरं तर कृष्णाला गयावया करत असते की मला जाऊ देत, अगं मला सोड, मी खूप थकली आहे, माझं कंबर मोडलं आहे, पाठण दुखती आहे पार. पण आता रविराज खूप चिडलेला असतो इथे प्रियावर. आता रविराज येतो आणि आता प्रियाच्या खाडकन कानाखाली मारतो आणि वर प्रियाला बोलतो की अगं असाच एक जमिनीचा तुकडा ना मी तुला दिला होतास, पण तू काय केलंस बरं त्याचं. तुझ्या नावाने मी पॉलिसीज काढल्या होत्या, दागिने करून दिले होते मी तुला, आणि तू मात्र माझी सगळी संपत्ती हडपायला निघाली होतीस. असं बोलून आता रविराज तिथून निघून जातो. तर सायली आणि अर्जुन हे सगळं काही आता व्हिडिओ कॉलवर पाहत असतात. आता रविराज तिथून गेल्यानंतर देखील ही कृष्णा काही या प्रियाचा पिच्छा सोडत नाही. वर कृष्णा तिला बोलते, तू का थांबलीस, तुला कोणीच थांबायला सांगितलं आहे बरं, चल नांगर हाक, आजच्या आज हे सगळं काही नांगरून झालं पाहिजे. आणि आता कृष्णा खरं तर या प्रियाला एकदम राबवून तिच्याकडनं आता नांगरायला झुपून ते शेत नांगरून घेत असते. तर प्रियाची परिस्थिती मात्र चांगलीच बिकट झाली आहे आता या कृष्णाच्या हाती लागल्यामुळे. तर पुढे आता डायरेक्ट दुसऱ्या दिवशी सकाळचा सीन दाखवला आहे, ज्यामध्ये प्रिया आता तिच्या घरी आलेली असते त्या स्टोअररूममध्ये आणि नीटनेटकं आवरून वगैरे तयार झालेली असते. पण खरं तर ती खूप जास्त चिडलेली असते आणि तिला आता ते सगळं काही आठवत असतं की तिने इन्व्हेस्टमेंटचे पेपर तर प्रतिमा आणि रविराजपासून लपवून ती घेऊन गेली होती आणि कृष्णाच्या शेतामध्ये तिने ते गाडून ठेवले होते. कारण तिला जर सुभेदारांनी आणि किल्लेदारांनी हाकलवून दिलं तर तिच्या हातामध्ये काहीतरी प्रॉपर्टी राहावी म्हणून. पण त्यानंतर मात्र कृष्णाच्या हाती लागल्यामुळे तिची चांगलीच बिकट परिस्थिती झाली होती. कृष्णाने तिला कसा चुकीचा लेप लावला, आग होणारा, आणि कसं नांगराला जुंपलं वगैरे, हे सगळं काही तिला आठवत असतं. आणि ती खरं तर खूप चिडलेली असते आणि विचार करत असते की या सायली अर्जुनला ना सगळ्या बाजूंनी, चारही बाजूंनी मदत मिळतीये यांना, मी काहीतरी करायलाच हवंय. नाहीतर असंच करत करत एखाद दिवशी हे माझं सगळं सत्य बाहेर आणतील. यांनी जर सगळ्यांसमोर आणलं की मी तन्वी नाही, मी बबली लोखंडे, मग मात्र माझं काही एक खरं नाही, असं होता कामा नये. मी बबली लोखंडे हे कोणालाही कळता कामा नये. त्यासाठी काहीतरी तरी करायलाच हवंय. आणि आता ती विचार करत असते की त्यासाठी नक्की काय करणार. आणि लगेच ती फोन काढते आणि कोणाला तरी फोन करते आणि त्यांना काहीतरी तिचा तो प्लॅन वगैरे त्यांना आता सांगत असते. आता ती नक्की इथे काय प्लॅन सांगते ते काही मात्र आपल्याला दाखवलेलं नाही आहे. तर इकडे सायली अर्जुन मात्र त्यांच्या खोलीमध्येच असतात आणि आता दोघेही खरं तर या प्रियाबद्दलच बोलत असतात. तर सायली बोलते की बरं झालं ना की रविराज काकांनी आपल्याला वेळीच सावध केलं आणि प्रिया कृष्णाच्या हाती लागली. म्हणजे पहा ना, रविराज काकांनी तिच्या नावावर जी काही प्रॉपर्टी केली आहे ती मात्र सगळी हडपायला निघाली होती. त्यावर अर्जुन देखील बोलतो, हो तिचं डोकं किती चालतं पहा ना, म्हणजे तिला जर आपण इथनं घराबाहेर काढलं त्यानंतर देखील ती रविराज काकाचीच प्रॉपर्टी वापरणार होती आणि रविराज काकाने स्वतःहून ही सगळी काही प्रॉपर्टी प्रियाच्या नावावर केली होती. त्यावर सायली बोलते की नाही, प्रियाच्या नाही, खरं तर त्यांनी ती सगळी प्रॉपर्टी त्यांच्या तन्वीच्या नावावर केलेली होती, पण ही मात्र ती सगळी काही प्रॉपर्टी हडपायला निघालेली होती. आता त्यावर अर्जुन बोलतो, एकदा का महत्त्वाचा पुरावा आपल्या हाती लागला ना
की मग आपण हिचं सगळं खरं सत्य सगळ्यांसमोर आणू शकतो. आणि तो महत्त्वाचा पुरावा म्हणजे DNA रिपोर्ट. इतक्या दिवसात DNA रिपोर्ट्स यायला हवे होते. मी लगेच डॉक्टरला कॉल करून विचारतो आणि आता अर्जुन लगेच त्याच्या मित्र असलेल्या त्या डॉक्टरला फोन करतो. तर ते डॉक्टर देखील सांगतात की तुमचं काम थोडंसं कॉन्फिडेन्शियल असल्यामुळे टाईम लागतो आहे मला, पण तुम्ही काही काळजी करू नका, 1 ते 2 दिवसामध्येच मी तुम्हाला DNA रिपोर्ट्स देईल म्हणून. आता हे ऐकल्यावर सायली देखील खुश होते आणि बोलते की एकदा का त्या DNA रिपोर्ट्स आपल्या हाती लागले, ही खरी तन्वी नाही आहे हे समजलं की सगळं हिचं सत्य मग आपण सगळ्यांसमोर आणू शकतो. तर आता तन्वीने तिकडे कोणाला तरी फोन करून काहीतरी प्लॅन सांगितलेला असतो आणि त्याच कामासाठी आता ती घाई गडबडीने बाहेर पडत असते. पण अश्विन मात्र त्याची नाईट शिफ्ट संपवून आता सकाळी त्याच वेळेला तिला गार्डनमध्ये भेटतो. तो घरी येत असतो तर. आणि आता तिला समोर पाहिल्यावर खरं तर अश्विनची खूप चिडचिड होते आणि ती मात्र निर्लज्जपणे आता परत एकदा अश्विनची मनधरणी करायचा प्रयत्न करते आणि अश्विनला बोलते की अश्विन, अरे बरं झालंस रे, मला तू इथे भेटलास. अरे घरचे तर आपल्याला घरामध्ये भेटून देखील देत नाही आहेत. त्यावर आता अश्विन खूप चिडतो आणि बोलतो की हे बघ, मलाच तुला भेटायचं नाही आहे. आता खरं तर प्रिया इथे त्याला आता मनधरणी करायचा प्रयत्न करते आणि बोलते की अरे अश्विन, माझं ऐकून तर घे ना, मी काय सांगते. अरे खरंच यामध्ये माझी काहीच चूक नाही आहे रे. नाही, मी हे सगळं काही सिद्ध करेल. अरे मला मान्य आहे की मी खूप चुका केल्या आहेत. अरे पण मी असा बाहेरखेलीपणा केलेला नाही आहे. मी तुझ्या व्यतिरिक्त कोणावरही प्रेम करत नाही आहे. लग्न झाल्यानंतर देखील मी कोणाच्याही प्रेमात वगैरे पडलेली नाही आहे. आता खरं तर ती परत एकदा अश्विनला घोळात घ्यायचा प्रयत्न करत असते. पण तिचं जे काही आत्तापर्यंत सत्य अश्विन समोर आले त्यावरून अश्विनचे देखील डोळे उघडलेत आणि तो मात्र जराही या प्रियाला आता भीक घालत नाहीये. उलट तो प्रियावरच खूप चिडतो आणि तिला ओरडूनच बोलतो की हे बघ, मम्माने, डॅडने आणि दादा वहिनीने ना तुला घरामध्ये का ठेवून घेतलंय ना ते मला माहीत नाही. मला तर तू या घरातच काय, या स्टोर रूममध्ये देखील नको आहेस. पण मी मात्र माझ्या आयुष्यातून तुला केव्हाच काढून टाकलंय. आता हे ऐकल्यावर देखील प्रिया काही गप्प बसत नाही. ती अजूनही त्याला समजवायचा प्रयत्न करते आणि बोलते की अरे मला एक संधी दे रे, मी प्रेमाशिवाय वाढलेली मुलगी आहे वगैरे, आश्रमामध्ये वाढली आहे. आणि तेवढ्यातच तिथे आता अस्मिता येते. तिच्या बाळाला घेऊन ती गार्डनमध्ये फिरायला आलेली असते. आता हे ऐकल्यावर अस्मिता मात्र खूप चिडते प्रियावर आणि बोलते की प्रिया बस. आणि तावातावानेच तिच्याकडे येते आणि बोलते की अगं काय गं तुझं सतत तेच, मी आश्रमामध्ये वाढली आहे, प्रेमास वीणा वाढली आहे. अगं त्याच आश्रमामध्ये ना सायली देखील वाढली आहे. पण सायलीचं पहा बरं तू, अगं तिच्या पायाला उभं राहण्याची देखील तुझी लायकी नाही आहे. त्यावर आता प्रिया उलट अस्मितालाच टार्गेट करते आणि तिला बोलते की अस्मिता, अगं तू तरी समजून घे गं. अगं आपल्या दोघींचं किती छान जमायचं बरं, आपण दोघे किती छान मैत्रिणी झालो होतो बरं. त्यावर आता अस्मिता चिडते आणि बोलते की हो, पण मी वेळीच सावरले, तुझं खरं रूप वेळीच माझ्या समोर आलं. त्यावर आता प्रिया बोलते की अरे मग मला का कोणी सावरायला संधी देत नाही आहे. त्यावर आता अस्मिता तिला खूप चिडूनच बोलते, अगं किती वेळा संधी दिली तुला, आणि तुला जितक्या वेळा संधी दिली ना, तू आधीपेक्षा खूप मोठा गुन्हा केला आहेस त्यावेळेस परत, आणि आम्हाला परत एकदा तुला कुठलीही संधी वगैरे द्यायची नाही आहे. आणि अश्विनच्या आयुष्यामध्ये देखील तुला आता काही एक जागा नाही आहे. आणि अस्मितानंतर अश्विनलाच बोलते की अश्विन जाऊ दे, हिच्या काय नादी लागतो, आपलं घरात चल, नाहीतर आपली अशीच चिडचिड होत राहील. आणि आता ती अश्विनला घेऊन घरात जाते. पण आता प्रिया मात्र अजूनही त्यांच्या मागोमाग जात आता अश्विनला समजवायचा प्रयत्न करत असते. अश्विन मात्र तिच्याकडे साफ दुर्लक्ष करतो आणि अस्मितासोबत तसाच घरात निघून जातो. आता मात्र प्रिया विचार करत असते की काय दिवस आलेत माझ्यावर, ह्या अस्मिताचं सुद्धा मला ऐकून घ्यावं लागतंय.
तर आता अस्मिता आणि अश्विन खरं तर खूप असे पडलेले चेहरे घेऊन असं तोंडावर थोडी चिडचिड असल्यावरच ते घरात आलेले असतात. तर सायली, अर्जुन, प्रताप, कल्पना आधीच तिथे डायनिंग टेबलवर नाश्ता करत असतात. तर आता त्यांचे असे पडलेले चेहरे पाहून प्रताप विचारतो, काय रे तुमचे चेहरे का असे पडलेत? आणि अस्मिता, अगं तू तर बाळाला घेऊन गेली होतीस ना बाहेर, मग अशी परत का आलीस बरं? त्यावर अस्मिता बोलते की हो गेले होते बाहेर, पण समोर ती दिसली, तिचा चेहरा देखील दिसायला नको आणि मग चिडचिड झाली, म्हणून मग आम्ही दोघेही आता घरात आलो लगेच. त्यावर आता हा अर्जुन विचारतो, काय तुम्ही स्टोअररूममध्ये गेला होतात? त्यावर अर्जुन बोलतो की मी कशाला जाईन स्टोअररूममध्ये, आम्ही येत होतो तेव्हा गार्डनमध्ये भेटली ती आम्हाला, कुठेतरी चालली होती ती बाहेर. त्यावर आता अर्जुन विचारतो, कुठे चालली होती ती? त्यावर अश्विन बोलतो की मला नाही माहिती, आम्ही नाही विचारलं तिला. आणि तो अस्मिताला बोलतो की अस्मिताई चल, तू कसलं तरी मेडिसिनबद्दल विचारत होतीस ना मला, तुझ्या खोलीमध्ये जाऊन दाखव बरं. आणि आता अस्मिता आणि अश्विन अस्मिताच्या खोलीमध्ये जातात. तर सायली मात्र लगेच अर्जुनला इशारा करून बाजूला बोलावते. त्यावर अर्जुन बोलतो की प्रिया नक्की कुठे गेली आहे हे आपल्याला पाहायला हवं आहे. त्यावर सायली देखील बोलते की हो, पण आता आई मात्र काही मला तुमच्यासोबत बाहेर जाऊ देणार नाही आहेत. त्यावर अर्जुन बोलतो की अगं ठीक आहे, पण तुझ्या मैत्रिणी आहेतच की तुझ्या मदतीला. तर इकडे प्रिया मात्र घाईघाईने आता अर्जुनच्याच ऑफिसमध्ये काम करणाऱ्या एका माणसाला भेटायला आलेली असते. त्यालाच तिने मगाशी फोन केलेला असतो आणि ती त्याला बोलते की मगाशी फोनवर तुम्हाला सगळं सांगितलं आहे ना, त्याप्रमाणेच करायचं आहे. आता तो माणूस देखील बोलतो की हो, सदा महिन्याचा पत्ता मिळाला आहे. आणि आता ती त्याला विचारते की जयेशकडनं तुला काय काय माहिती मिळाली आहे? तर हा माणूस सांगतो की सदा महिन्याचा पत्ता मिळाला आहे, ते चैतन्याच्याच घरी आहेत म्हणून. त्यावर आता प्रियाचं तर काम इथे झालेलं असतं. ती त्या माणसाला सांगते की तुला समजलं ना पुढे काय करायचं आहे? पण हो, त्यांना घेऊन जाताना अशा रस्त्याने जा जिथे CC कॅमेरेज नसतील, लक्ष ठेव, नाहीतर मग तू अगदी सहज अर्जुनच्या तावडीमध्ये सापडशील. त्यावर आता तो माणूस देखील थोडासा घाबरत असतो हे काम करायला, कारण त्याला देखील भीती असते की अर्जुनच्याच ऑफिसमध्ये राहून हे असं काही काम करायचं आणि अर्जुन सायलीला समजलं तर. त्यावर आता प्रिया सांगते की असं काहीही होणार नाही आहे, तू घाबरू नकोस, तू फक्त CC कॅमेराकडे लक्ष ठेव. आता तो माणूस देखील प्रियाचं काम करायला रेडी झाला आहे आणि तोही लगेच तिथून निघतो. पण खरं तर तिथे आनंदी देखील असते आणि या दोघांचं जे काही बोलणं चाललेलं असतं ते आनंदीने ऐकलेलं असतं. तर इकडे सायली, अर्जुन आता यांनी संतोषच्या बायकोला जे काही समजावलेलं असतं त्यानुसार आता ती देखील यांची मदत करायला तयार झाली आहे. आणि आता अर्जुनच्या प्लॅनप्रमाणे त्यांनी या संतोषच्या बायकोचा एक व्हिडिओ बनवला आहे आणि तो दाखवण्यासाठी आता जेलमध्ये आले आहेत. आणि तो व्हिडिओ ते आता संतोषला दाखवतात, चैतन्य आणि अर्जुन. त्यामध्ये आता संतोषची बायको अशी बांधून ठेवलेली असते खुर्चीवर आणि ती संतोषला सांगत असते की अहो मला वाचवा, पहा बरं त्या प्रिया मॅडमने मला कसं किडनॅप करून बांधून ठेवलं आहे, अहो ती बाई ना काहीही करते, तुम्ही तिला वाचवण्यासाठी खुनाचा आळ स्वतःवर का घेताय बरं? अहो जरी मी बरी झाले तरीही तुमच्याशिवाय मी कसं जगू शकणार आहे? सायली आणि अर्जुन दादा खरंच खूप चांगले माणसं आहेत हो, ते माझं ऑपरेशन देखील करून देणार आहेत आणि तुम्ही देखील जे झालं ते सगळं काही खरं त्यांना सांगून टाका, जेणेकरून ते तुम्हाला देखील तिथून बाहेर पडायला मदत करतील. आता हे ऐकल्यावर संतोष देखील खूप शॉक झालेला असतो खरं तर. आणि तो अर्जुनला विचारतो की प्रिया मॅडमने खरंच माझ्या बायकोला किडनॅप केलं आहे? नाही, प्रिया मॅडम नाही हे असं काही करू शकत. त्यावर अर्जुन बोलतो की ती प्रिया काय काय करू शकते ना, हे आम्हाला चांगलंच माहीत आहे. हे बघ, तुला बोलायचं आहे का तुझ्या बायकोसोबत? हाच नंबर आहे ना तिचा, मी तिला फोन करतो. आणि आता अर्जुन या संतोषच्या बायकोला फोन करून संतोषकडे फोन देतो बोलण्यासाठी. तर आता संतोष त्याच्या बायकोला विचारतो की तू ठीक आहेस ना, तुला खरंच प्रिया मॅडमने किडनॅप केलं होतं का? त्यावर त्याची बायको देखील सांगते की हो, मला खरंच त्या प्रिया मॅडमने किडनॅप केलं होतं आणि मला सायलीताई आणि अर्जुन दादांनी तिच्या तावडीतून सोडवलं आहे. तुम्हाला जर
यातून बाहेर पडायचं असेल ना आणि आपल्याला जर या पुढचं आयुष्य असं चांगलं घालवायचं असेल ना, तर अर्जुन दादा तुम्हाला जे काही सांगतायत ना ते अगदी नीट व्यवस्थित ऐका. हो, ते खूप चांगले माणसं आहेत. ते माझं देखील ऑपरेशन करणार आहेत आणि तुम्हाला देखील या सगळ्यातून बाहेर काढणार आहेत. आता हे ऐकल्यावर जरा संतोषच्या देखील जीवात जीव आलेला असतो आणि आता तो देखील चैतन्य आणि अर्जुनची मदत करण्यासाठी तयार होतो. तर इकडे प्रिया आता खूप घाई गडबडीमध्येच घरी येत असते आणि तिच्या हातामधले कसलीची चिठ्ठी असते ती पर्समध्ये टाकत असते. आता सायली मात्र दरवाजातूनच तिला पाहते आणि सायली विचार करत असते की प्रिया एवढ्या घाई गडबडीने कुठून येते आणि पर्समध्ये काय टाकलं बरं तिने. आणि आता प्रिया घरात शिरणार तेवढ्यातच सायली मुद्दाम तिला धक्का देऊन खाली पाडते. आता प्रियाच्या हातातली ती चिठ्ठी देखील खाली पडते, तर सायली पटकन त्याच्यावर पाय ठेवून ती चिठ्ठी झाकून टाकते. आता प्रिया उठून उभी राहते आणि नेहमीप्रमाणे तिचा ड्रामा सुरू करते की मी माझी सरळ जात होते ना, का धक्का दिलायस मला, मुद्दाम करतेस ना तू हे सगळं काही. त्यावर सायली तिला बोलते, सरळ आणि तू, अगं तू कधी सरळ चालतेस का, तू तर नेहमी वाट वाकडी करूनच चालतेस ना, आणि मी कशाला तुला धक्का देईल बरं. त्यावर आता प्रिया खरं तर खूप चवताळलेली असते आणि तिला बोलते की हे बघ तुम्ही दोघांनी जरी मला घराबाहेर काढायचं ठरवलं होतं ना, तरी आईने मात्र मला घरामध्येच ठेवून घेतले, समजलं ना. आणि अश्विनच्या आयुष्यात देखील मी परत एंट्री घेणार आहे, लक्षात ठेव तू. असं आता बोलून प्रिया तिथून निघून जाते आणि तिथून निघून गेल्यानंतर सायली लगेच ती चिठ्ठी उचलून पाहते आणि तिच्या लक्षात येतं की हे तर कसलंसं प्रिस्क्रिप्शन आहे, पण हे कसलं मेडिसिन लिहिलं आहे त्याच्यावर. तेवढ्यात अर्जुन देखील आता घरी आलेला असतो आणि सायलीला विचारतो की कसली चिठ्ठी पाहतीयेस. त्यावर सायली सांगते की अहो मी प्रियाला धक्का दिला आणि तिच्या हातातून ही चिठ्ठी खाली पडली, हे कसलंसं प्रिस्क्रिप्शन आहे आणि कसलंसं मेडिसिन लिहिलं आहे त्याच्यावर, पण कसलं मेडिसिन असेल बरं हे. त्यावर अर्जुन बोलतो की आपण एकदा अश्विनला विचारूयात, त्याच्याकडनं माहिती मिळेल आपल्याला. तर इकडे आता प्रियाने सांगितल्याप्रमाणे तिचा माणूस आता जयेशच्या म्हणजे चैतन्याच्या घराबाहेर आता पहारा देत असतो आणि जसा जयेश आता तिथून बाहेर पडतो हा माणूस लगेच तिथे घरामध्ये शिरतो. तर इकडे सदा आणि मैना दाखवलेत आता खूप बऱ्याच दिवसांनंतर. तर आता सदा मैनाला म्हणत असतो की तूच मागच्या जन्मात काहीतरी पाप केलंय, जी ही अशी पोरगी तुझ्या पोटी जन्माला आली आहे. त्यावर आता मैना त्याला बोलते की माझी काही चूक नाही आहे, हे तुमचंच पाप आहे, तुम्हीच काहीतरी पाप केलं असेल जी ही अशी अवदसा आपल्या पोटी जन्माला आली आहे. आणि दोघांचं हे असं बोलणं सुरू असतानाच तो माणूस तिथे येतो आणि बोलतो की दादा ताई अहो आवरा पटकन, मी अर्जुन दादांच्या ऑफिसमध्येच काम करतो आणि त्यांनीच पाठवलं आहे मला. काय आहे की प्रियाला समजलं आहे तुम्ही दोघे इथे आहात म्हणून. आता हे ऐकल्यावर सदा मैनाही घाबरून जातात आणि तो माणूस सांगतो की मला अर्जुन सरांनी सांगितलं आहे की तुम्हाला आश्रमामध्ये शिफ्ट करायला, तिथे काही प्रिया येऊ शकत नाही आहे, चला बरं पटकन. आता खरं तर मैनालाच त्याच्यावर थोडासा संशय येतो आणि मैना बोलते की अहो पण जयेशला तर येऊ देत. त्यावर तो माणूस सांगतो की इतका वेळच नाही आहे आपल्याकडे, प्रिया कधीही इथे येईल. त्यावर आता ही मैना बोलते की थांबा मी एकदा सायलीसोबत तरी बोलून घेते. पण हा माणूस मात्र त्यांना सायलीसोबत बोलायला देखील अजिबातही वेळ देत नाही आणि बोलतो की अहो पटकन चला, नाहीतर तोपर्यंत ती प्रिया तुमचा शोध घेत इथे येईल, तिने शांताला जसं मारलं आहे ना तसंच ती तुमच्या दोघांचा देखील खून करेल, पटकन आवरा. आता खरं तर हे दोघेही खूप घाबरून जातात आता स्वतःच्या जीवाच्या भीतीने आणि लगेच बॅग घेऊन येतात आणि या माणसासोबत जायला तयार होतात. तर इकडे अर्जुन आणि सायलीने ते प्रिस्क्रिप्शन आता अश्विनला दाखवलं आहे आणि आता अश्विन सांगतो की अरे हे काही कुठलं मेडिसिन नाही आहे, हे स्लो पॉयझनिंग आहे. अरे म्हणजे हे जर एखाद्या माणसाला दिलं तर काही तासातच त्याची डेथ होते आणि एवढंच नाही, डेथ कशामुळे झाली आहे ना ते देखील समजत नाही. अरे पण तुला हे कुठे मिळालं, हे असं सहजासहजी मिळत नाही कुठे.
त्यावर आता सायली आणि अर्जुन खरं तर हे ऐकून खूप शॉक झालेत की आता प्रिया याचं नक्की कोणावर प्रयोग करणार आहे. त्यावर आता अर्जुन आता तिथे अश्विनला खरं तर खोटं सांगतो की अरे हे तर माझ्या एका केसची निगडीत आहे, मला एका क्लायंटने दिलं आणि आम्हाला असा डाऊट आहे की त्याने कदाचित याचा वापर केला असेल म्हणून. त्यावर आता अश्विन बोलतो की होप सो, ह्यामध्ये कोणाची डेथ वगैरे झालेली नसावी. बरं ठीक आहे, मला हॉस्पिटलला जायचं आहे, मी निघतो. आता अश्विन तिथून निघून गेल्यानंतर सायली आणि अर्जुन मात्र विचार करत असतात की हे सहजासहजी मिळणारं एवढं भयानक विष या प्रियाने आणलं कुठून असेल आणि ती याचा प्रयोग नक्की कोणावर करणार आहे. त्यावर आता खरं तर सायली बोलते की हे प्रियाच्या हाती जर लागलं तर प्रिया खूप क्रूरतेने याचा वापर करेल, पण आपल्याला तिच्यावर लक्ष ठेवायला हवं आहे की ती नक्की काय करायचा प्रयत्न करतीये. खरंच आता प्रिया खरंच खूप जास्त क्रूरच दाखवली आहे. नाही म्हणजे ती आता तिच्या स्वार्थासाठी तिच्या सख्ख्या आईवडिलांना देखील मारायला निघाली आहे. तर इकडे सदामयनाला घेऊन तो माणूस आता आलेला असतो. एकाच्या कुठल्याशा असं ठिकाणी तो आला आहे. त्यांना ते रिक्षातनं उतरवतो आणि त्याला आठवतं की प्रियाने सांगितलं होतं की ज्या रस्त्याला CC कॅमेरे असतील तिकडनं जाऊ नकोस म्हणून. आणि तो सांगतो की आता आपल्याला ना इकडे आडवाटेने जावं लागेल. त्यावर आता हा सदाशिव सांगतो की अहो माझी तब्येत ठीक नाही आहे, तिकडे चालत जायला काही मला जमणार नाही, इकडून चांगला रस्ता आहे ना, आपण इकडून जाऊयात. तर हा माणूस आता थाप मारतो आणि बोलतो की अहो तिकडे CC कॅमेरे आहेत, जर प्रियाने तुम्हाला जर पाहिलं तर ती तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल तुम्हाला मारायला, म्हणून म्हणतोय की आपण इकडे आडवाटेने जाऊयात म्हणजे कोणाला समजणार नाही. आणि हा माणूस आता सदामयनाला घेऊन चालतच त्या आडवाटेने आश्रमाकडे जाणार असतो. आता प्रियाचा हा शब्द कानी पडल्यानंतर तिथेच आता आनंदी असते आणि आता खरं तर आनंदीच्या लक्षात येतं की हा याच प्रियाबद्दल बोलतोय. पण आता हे सदामयना प्रकरण काही मात्र तिला माहीत नसतं आणि सदाची तब्येत खरंच बिघडलेली असल्यामुळे त्याला इतक्या दूरपर्यंत चालणं देखील खूप असहाय्य झालेलं असतं. आणि आता आवाजाच्या दिशेने मागोवा घेत आनंदी देखील त्या दोघांचा पाठलाग करतच निघते. तर आता आनंदीला रस्त्यातच आता भाजीवाला, वडेवाला वगैरे दिसतो आणि त्यावरून आता ती रस्ता लक्षात ठेवत असते की जेणेकरून तिला सायलीला तो रस्ता सांगता येईल. तर सदामयनाचं रस्त्यामध्ये जाताना बोलणं चाललेलं असतं. तर आता सदा बोलतो की आपण काय पाप केलं होतं जी ही अशी पोरगी आपल्या नशिबात आली बरं. त्यावर मैना बोलते की ते तर सायली आणि अर्जुनमुळे आपण वाचलोय, नाहीतर तिने आपल्याला आत्तापर्यंत मारूनही टाकलं असतं. आता यावरून आनंदीला थोडासा अंदाज आलेला असतो आणि आता ती देखील त्यांच्या मागोमाग त्या आश्रमाच्या गेटपर्यंत येऊन पोहोचते. तर आता त्या माणसाच्या लक्षात येतं की इथे त्यांचा पाठलाग करत कोणी मुलगी आली आहे आणि तो आनंदीला विचारतो की मॅडम तुम्ही इकडे काय करताय. त्यावर आता आनंदी विचारते दादा मी कुठे आले सांगता का मला. अहो मला तर ते सत्संगला जायचं होतं. त्यावर आता तो माणूस सांगतो की अहो आता आश्रमाचा गेट बंद झाला आहे आणि आता जर तुम्हाला आतमध्ये यायला परवानगी दिली ना तर मलाच ओरडा खावा लागेल. इथे आता सत्संग सुरू आहे. नाही तुम्ही काही इथे आता एंट्री मिळवू शकत नाही आहे. आता तो माणूस निघून गेल्यानंतर आनंदी लगेच सायलीला फोन करते. तर आता सायली अर्जुन इथे सोबतच असतात. आनंदीचा फोन येतो तेव्हा आणि सायली आनंदीला विचारते काय गं आनंदी, आज खूप दिवसांनी फोन केलास. त्यावर आनंदी सांगते की सायली ताई मला तुला खूप महत्त्वाचं काहीतरी सांगायचं आहे. तर आता पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की आनंदी आता सायलीला सदामयनाबद्दल सांगते. तर प्रिया मात्र डॉक्टरचा वेश घेऊन आता सदामयनापर्यंत त्या आश्रमामध्ये पोहोचली आहे आणि त्या विषाचा वापर करून आता ती त्यांना मारणारच असते. पण तेवढ्यातच सायली आता मदतीसाठी नंदिनीला बोलावते आणि नंदिनीला देखील आता त्या आश्रमाचा पत्ता मिळाला आहे आणि नंदिनी त्या आश्रमामध्ये येऊन प्रियाचा प्लॅन फ्लॉप करते. तर आता उद्याचा भाग खूप मस्त ट्विस्ट असणार आहे, त्यामुळे उद्याचा भाग पाहायला देखील विसरू नका. आणि आजचा एपिसोड आवडला असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. धन्यवाद.